राधे राधे एव्हरीवन. आजच्या या टॉपिक मध्ये आपण ना मनी हाऊस बद्दल डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, मनी हाऊस खूप इम्पॉर्टंट आहे. आजच्या कलियुगमध्ये सगळ्यात जास्त जर कोणती गोष्ट इम्पॉर्टंट असेल सगळ्यांसाठी, ते आहे पैसे. मॅक्सिमम लोक तुमच्याकडे येतील ना, ते मनी प्रॉब्लेम मुळेच येतील. ठीक आहे, त्यांना असं वाटत असेल की मी पैसे इनफ कमवत नाही आहे, नाही तर माझी सेव्हिंग होत नाहीये, पैसे खूप खर्च होत आहेत. तर मनी हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, प्रॉब्लेम अजून बरेचसे असतील, पण 99% प्रॉब्लेम मनी रिलेटेडच असतात. पैसे न कमवणं, पैसे कमी कमवणं, खर्च जास्त होणं. तर पैसे कसे एक्स्ट्रा कमवले पाहिजे, असा कोणता प्लॅनेट आहे तुमच्या कुंडलीमध्ये जो तुम्हाला पैसे देऊ शकतो? जेव्हा तुम्ही त्याच्या रेमेडी करताल ना, तर तो तुम्हाला चांगले रिझल्ट देईल. तुम्ही असं असं समजा ना, की जसा तुम्हाला हे तर बिलीव्ह करत असाल ना, की कुंडलीमध्ये प्रत्येक हाऊस काही ना काहीतरी डिनोट करतो. ठीक आहे, तर जसं पहिलं घर जे आहे ना, आपण ते डिस्कस करू शॉर्ट मध्ये, की पहिलं घर कोणतं, दुसरं घर कोणतं. तर त्याच्यामध्ये जे हाऊसेस आहेत, ठीक आहे, तर त्याच्यापैकी तुम्हाला हे करणं जरुरी आहे ना, की एखादा हाऊस, जसं पहिलं घर तुमची पर्सनॅलिटी आहे, तसं तुमचा जसं सेकंड हाऊस तुमचा मनी आहे, तसं तुमच्या प्रत्येक हाऊस काही ना काहीतरी डिनोट करतो. आणि तो तुम्हाला, आणि त्या हाऊसमध्ये जे प्लॅनेट बसतात ना, ते बाउंड आहे तुम्हाला पैसे देण्यासाठी. तर तुम्हाला तुमच्या कुंडलीमध्ये फक्त जाणून घ्यायचं आहे की कोणता असा प्लॅनेट आहे जो तुम्हाला पैसे देऊ शकतो. ठीक आहे, जेव्हा तुम्ही त्याच्या रेमेडीज करतात, ठीक आहे, जेव्हा तुम्ही त्यांना ऍक्टिव्हेट करतात, तेव्हा तुमचा पैशाचा फ्लो चांगला होतो. तुमच्याकडे पैसे येत नसतील तरी यायला चालू होतील. जर तुमचे कमी येत असतील तर ते जास्त चांगला फ्लो चालू होईल. ठीक आहे, खर्च जरी होत असेल, माणूस खर्च कधी करतो? जेव्हा त्याच्याकडे पैसे असतील. ठीक आहे, तर पैसे खर्च करण्याचा अगेन दुसरा हाऊस आहे, बट पैसे येणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर ते कसे वाढले पाहिजे आणि असा कोणता प्लॅनेट आहे जो तुम्हाला पैसे देऊ शकतो, आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत. ठीक आहे, तर आपण बेसिक कुंडली बद्दल थोडं जाणून घेऊया, कारण की काही बरेचसे लोक नवीन आहेत तिथं, तर त्यांना नाही समजणार. तर कोणी एखादा नवीन व्यक्ती जरी बघेल ना, तर हा व्हिडिओ त्यांना पण समजला पाहिजे. तर आपण बेसिक पासून स्टार्ट करू. सगळ्यात पहिले तुमची कुंडली तुमच्याकडे असणं जरुरी आहे. ती असेल तर ओपन करा, नाही कोणताही ऑनलाईन सॉफ्टवेअर जा, फ्री मध्ये कुंडली ओपन होते. ठीक आहे, तुमचे डिटेल टाकायचे तिथे. डिटेल म्हणजे तुमची जन्मतारीख, जन्म ठिकाण आणि जन्मवेळ. एवढं टाकल्यानंतर तुम्हाला तुमची कुंडली मिळून जाईल. जर मराठीची कुंडली बघत असाल तर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल. आता हे आहे, ते शनी आहे. म्हणजे शुक्र आहे. ठीक आहे, म्हणजे मंगळ आहे, केतू, सूर्य, बुध, गुरु. ठीक आहे, शॉर्ट आहेत. नेपच्यून, प्लुटो आणि युरेनियस. ठीक आहे, आपण यांना कन्सिडर करत नाही. ठीक आहे, वैदिक एस्ट्रॉलॉजी मध्ये यांना इम्पॉर्टन्स दिली नाहीये. आता हे जे नंबर्स आहेत ना, हे राशीचे नंबर आहेत. ठीक आहे, राशीचे नंबर आहेत. हाऊसचा जो मालक आहे, जसं तर तुम्ही ज्या घरामध्ये राहता, तुम्ही तिथे बोर्ड लावता, त्याने कळतं की या घरामध्ये कोण व्यक्ती राहते. तर हे जाणून घेण्यासाठी की या घरामध्ये कोण आहे, याचा मालक कोण आहे, हे समजण्यासाठी हे नंबर लिहिलेले आहे. 3 नंबर कोणाचा आहे, 5 नंबर कोणाचा आहे, 10 नंबर कोणाचा आहे, तिथे एक चार्ट लावलाय. तर तुम्ही याची स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे, ज्यानेकरून तुम्हाला कळेल की त्याचा 5 नंबर लिहिला असेल, तर 5 म्हणजे सिंह राशीचा आहे, त्याचा सूर्य मालक आहे. ठीक आहे, जर इथं 8 नंबर लिहिला आहे ना, तर 8 म्हणजे वृश्चिक राशी आहे आणि त्याचा मालक मंगळ आहे. एवढं तुम्हाला कळालं पाहिजे. ठीक आहे, आणि हाऊस आता कसं समजेल? आता तुम्ही याला असं समजू नका की हे माझं 11वं घर आहे, हे माझं 12वं घर आहे, हे माझं पहिलं घर आहे. नाही, हे राशीचे नंबर आहेत. हाऊसेस कसे डिसाईड होतात? हे पहिलं घर आहे, हे दुसरं घर आहे, हे तिसरं घर आहे, हे चौथं घर आहे, हे 5वं घर आहे. अशीच कुंडली अँटी क्लॉकवाईज रोटेट होते. ठीक आहे, अँटी क्लॉकवाईज का म्हटलं? की वैदिक ऍस्ट्रॉलॉजी मध्ये कुंडली नेहमी अँटी क्लॉकवाईजच रोटेट होते. असं नाही होणार की चला माझा मूड केलाय तर मी ना सेकंड हाऊस याला कन्सिडर करेल, नाही तर याला थर्ड हाऊस, असं नाही. ठीक आहे, नेहमी अँटी क्लॉकवाईजच रोटेट होईल. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं. आणि आता आपले जे स्कॉलर होते, तेवढं ते त्यांनी विचार केला की तेवढे तर आपण स्मार्ट आहोतच. तुम्ही इमॅजिन करताल की हे पहिलंच घर आहे, आणि हे पहिलं घर तुमच्यासाठी, माझ्यासाठी, मोदीजींसाठी, सगळ्यांसाठी सेम राहणार आहे. चेंज नाही होणार आहे. ठीक आहे, तर इथं नंबर नाही लिहिलाय ना, तर तुम्ही असं कन्फ्युज होऊ नका की नाही हा नंबर इथं माझा तर 5 लिहिलाय, तर माझं हे 5वं घर आहे. नाही, नेहमी पहिलं घर हेच राहणार आहे. ठीक आहे, एवढं बेसिक तर आता मी एक्सपेक्ट करते की तुम्हाला आतापर्यंत कळालं असेल. ठीक आहे, नसेल तर तुम्ही हा परत एकदा व्हिडिओ बघा, म्हणजे त्याने कळून जाईल. पहिलं घर नेहमी फिक्स राहणार आहे. सेकंड हाऊस म्हणजे आता, हा, हाऊस, घर, भाव, याला सगळ्यांना एकच म्हणतात. तुम्हाला जी लँग्वेज कम्फर्टेबल आहे त्या लँग्वेज नुसार तुम्ही बोलू शकता. ठीक आहे, मी सगळं युज करायचा ट्राय करेल. मोस्टली मी हाऊसेस असं जास्त युज करते. तर पहिलं घर म्हणा, दुसरं घर म्हणा, दुसरा हाऊस म्हणा, ठीक आहे, दुसरा भाव म्हणा, हे सगळं नाव सेमच आहे. ठीक आहे, फक्त त्याला बोलण्याचे जे प्रोनाऊन्सिएशन आहे ते वेगळं वेगळ्या प्रकारे. याला असेंडंट, लग्न कुंडली असं पण म्हणतात. लग्न म्हणजे पहिला हाऊस. असेंडंट असं पण म्हटलं जातं. काही लोक, तुम्ही इथं ना ल लिहिलं असेल ना, ते एल लिहिलं असेल, हे पहिलं घर आहे. म्हणजे पहिलं घर म्हणजे तुमची पर्सनॅलिटी आहे. ठीक आहे, जसं दुसरं घर जे आहे ना, ते दुसरं घर तुमचं मनीचा हाऊस आहे, म्हणजे पैशांचा हाऊस आहे, तुमच्या फॅमिलीचा हाऊस आहे.
ठीक आहे. तुमच्या फूड हॅबिटचं म्हणजे तुम्ही जे जेवण करता, तुम्हाला कोणत्या गोष्टी खायला आवडतात, स्वीट आवडतं, सॉल्टी आवडतं, ठीक आहे, स्पायसी आवडतं, हे तुम्हाला सेकंड हाऊस न कळेल. ठीक आहे, म्हणजे ह्या दुसऱ्या घरामुळे कळेल. तुमच्या घरामध्ये फॅमिली कशी आहे, ठीक आहे, चांगली आहे, वाईट आहे, कशी आहे, भांडणं होतात घरामध्ये, बिलकुल हे होतं. ते बेसिकली फॅमिली कशी असणार आहे ते सेकंड हाऊस आहे. इन्व्हायरमेंट फोर्थ हाऊस आहे. बट फॅमिली जी आहे ना, जी पण तुमची ब्लड रिलेटेड रिलेशन आहे, जसे मम्मी पप्पा बहीण भाऊ सगळे तुम्हाला सेकंड हाऊस मध्ये बघायला मिळतील. ठीक आहे. आणि वाणीचं घर जे तुम्ही बोलता, ठीक आहे, एखाद्याचं बोलणं थोडं फास्ट असतं, काही लोक स्लो बोलतात, काही लोक थोडंसं रागीट बोलतात, ना उलट बोलतात, तर हे तुम्हाला सेकंड हाऊस न बघायला. पण आज आपण या या लेक्चर मध्ये फक्त मनी हाऊस बद्दल डिस्कस करणार आहे. तर हे हाऊस खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर तुमच्या कुंडलीमध्ये, ठीक आहे, इथं सेकंड हाऊस मध्ये कोणता प्लॅनेट बसला हे इम्पॉर्टंट नाही, कोणता नंबर लिहिला एवढंच तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे. आता माझ्याजवळ जी कुंडली ओपन आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल इथे 4 नंबर लिहिलाय. ठीक आहे. तर तुम्ही इथे जाऊन बघू शकता. जसं इथे 4 नंबर लिहिलाय, तर तुम्ही इथे गेला 4 नंबर कोणाचा आहे? कर्क राशीचा आहे, म्हणजे चंद्रमा त्याचा मालक आहे. मालक कोण आहे एवढंच बघायचंय तुम्हाला. ठीक आहे. आता इथे या कुंडलीमध्ये 12 नंबर लिहिलाय, 12 नंबर म्हणजे मीन राशी आहे, गुरु याचा मालक आहे. ठीक आहे. मीन राशी आहे, गुरु मालक आहे. मालक कोण आहे एवढंच बघायचंय तुम्हाला. ठीक आहे. एवढं तुम्हाला समजलं असेल ना, तर इझिली तुम्हाला बाकी कॉन्सेप्ट समजून घे. थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, थोडा जास्त नाही, थोडा टेक्निकल आहे, कॉम्प्लिकेटेड पण नाही. मी तुम्हाला ट्राय करेल इझी वेने समजायचा. ठीक आहे. आता एवढ्या गोष्टी समजल्या असतील ना, तर पहिले इथपर्यंत समजून घेऊ. यात काही डाऊट असेल ना, तर तुम्ही ना हँड रेज करू शकता, तर मग मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. नाही तर मग पुढे आपण जाऊ, पुढे कसं बघायचं ते. यात काही क्वेश्चन्स आहेत? हँड रेज करू शकता, इथे हँड रेजचा ऑप्शन आहे. ओके, तुमचा 6 नंबर आहे, नाईस प्रतिमाजी. बाकी कोणा तुमचे डाऊट्स आहे ना, फक्त मी व्हिडिओ ऑन असेल तरच घेईल. ठीक आहे. नाही तर मग मला पण इंटरेस्ट येणार नाही ना, मला कळायला पाहिजे ना मी कोणाला बोलतीये, एलियनला तर नाही बोलत आहे, असं कळायला पाहिजे ना. ओके. कोणाला डाऊट आहे? मी म्हटलं ना, रिअलमी आता हे कोण, आता रिअलमी म्हटल्यानंतर मला कसं कळेल? आता रिअलमीचे मालक तर नाही आलेत ना क्लासमध्ये, मला कसं कळेल की तुम्ही कोण आहात? तर तुम्ही पहिले व्हिडिओ ऑन ठेवा, मग मी तुम्हाला तुमचे क्वेश्चन्स घेईल. ठीक आहे. ओके. एक सेकंड. हा. आय थिंक तुमचं नाव माझ्या लक्षात नाही. ओके, रिअलमी तुम्ही जे नाव. दर्शना दर्शना. दर्शना. हा, दर्शनाची विचारा, तुम्हाला काय क्वेश्चन्स आहे? हा, राधे राधे मिस. मी काय म्हणत होते, जर आपल्याला कुंडली काढायची आहे, तर जर एखाद्याचा टायमिंग नसेल हम्म. तर आपण मग काय करूया? टाइम रेक्टिफिकेशन हा दुसरा एक टॉपिक आहे, जी लोक करतात ना, तुम्ही त्यांच्याकडून पण काढून घेऊ शकता. ते काढून देतील तुम्हाला एक्झॅक्ट टाइम. ठीक आहे. बट आजच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला टाइम माहिती असणं जरुरी आहे. ठीक आहे. एक्झॅक्ट टाइम जरी नसेल माहिती ना, कमीत कमी म्हणजे एक्झॅक्ट म्हणजे हा 5-10 मिनिटाचा डिफरन्स असेल ना तरी चालून जाईल. ठीक आहे. बट टाइम असल्याशिवाय कुंडली नाही बनत. ओके. मिस, आवाज येत नाहीये. काय हम्म. काय आवाज येत नाहीये काही. हॅलो. तुमचं आय थिंक तुमचा नेटवर्क, आवाज येत नाहीये मिस. तुमचा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे आय थिंक. बाकी लोकांना तर आवाज येतोय. बाकी, हा करेक्ट, त्यांना येतो. तुमचा नेटवर्क इश्यू आहे ते. ठीक आहे. तर तुम्हाला इथे कळालं असेल ना, की आता इथंपर्यंत कळालं असेल तर आपण पुढे जाऊ. ओके. उर्मिलाजी, तुम्हाला काही क्वेश्चन आहे का? ओके, अनम्यूट करा. अनम्यूट करा, तिथे अनम्यूटचा एक ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करा. हा, हा. जिथे आता लगेच नाही करणार ना, कारण तर चार्ट बरोबर दिसत नाही मोबाईल मध्ये, तर नंतरच त्याचं बघितल्यानंतर कळेल ना. बस तुम्हाला काय करायचं बघा, आपली जी कुंडली आहे ना, तर कुंडलीमध्ये तुम्हाला आतापर्यंत कळालं असेल ना की सेकंड हाऊस कोणता आहे. तिथे फक्त नंबर कोणता लिहिला ना एवढंच आयडेंटिफाय करायचंय. ठीक आहे. तर मग त्याच्यानंतर तर पुढे प्रोसेस आहे, आपण ती ती शिकून घेऊ. ठीक आहे. आय थिंक तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघाल ना, एकदा नाही समजणार, 2-3दा बघितल्यानंतर तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. तर त्याच्या आपण रेमेडी कशा करायच्या ते आपण नंतर शिकू, पण पहिले तुम्हाला आयडेंटिफाय करणं जरुरी आहे ना एखादी गोष्ट. तर तुम्हाला पहिले कळालंच नाही, रेमेडी जाणून काय करणार आहे? जर लेट सपोज तिथे 5 नंबर लिहिला, तुम्हाला हे नाही माहिती, मग तुम्ही सूर्याची रेमेडी कशी करणार? तर मग प्रत्येक व्यक्तीसाठी एक असा प्लॅनेट असतो जो त्यांना पैसे देण्यासाठी बाउंड असतो, म्हणजे त्याचं कामच आहे तुमच्या कुंडलीमध्ये तुम्हाला पैसे देण्याचं. मग आता कधी कधी काय होतं ना, तुम्ही त्याला असं समजा ना, आता म्हणजे आता तुमच्या कुंडलीमध्ये लेट सपोज राहू असा प्लॅनेट आहे जो तुम्हाला पैसे देऊ शकतो. बट तुमची राहूची दशाच नाही आली, राहू म्हणजे कुठून दशा नाही, म्हणजे महादशा नाही आहे. ठीक आहे. आणि तुम्ही त्याचं कामही नाही करत, तर तो ऍक्टिव्हेट कसा होणार? मग तुम्ही असं काय काम केलं पाहिजे ज्यानेकरून तो ऍक्टिव्हेट होईल आणि तो तुम्हाला पैसे देईल, हे आपण आज शिकणार आहे.
ठीक आहे. तर तुम्हाला आता फक्त आतापर्यंत काय सांगितलं मी सिंपल, की तुमचा सेकंड हाऊस मध्ये कोणता नंबर लिहिलाय, 3 नंबर 4 नंबर, जसं प्रतिमाजींनी सांगितले त्यांच्या हाऊस मध्ये 6 नंबर लिहिलाय. 6 नंबर कोणाचा आहे उर्मिलाजी? 6 नंबर कोणाचा आहे? अनम्यूट करा. चार्ट बघा हा बघा. ज्युपिटरचा आहे. 6 नंबर ज्युपिटरचा आहे ज्युपिटर. नाही, माझ्या चार्ट मध्ये तर वेगळा वेगळा प्लॅनेट आहे. आय थिंक तुमच्या चार्ट मध्ये असा दिसत असेल. तुम्ही इथे चार्ट बघा. नाही नाही नाही, मी म्हणजे अगोदरच जे हे केलंय ना माइंड मध्ये जे आहे ते, कारण माझ्याकडे आता काहीच नाहीये. मी काल बाहेर गेलेले ना लग्नाला, त्यामुळे नाही आता माझ्याकडे ही डायरी पण नाहीये. मी 2 वाजले पटकन बसले. नाही, एक सेकंड. ठीक आहे, तुम्हाला पहिले समजवणं खूप इम्पॉर्टंट आहे. पहिले इथे 6 नंबर आहे. तर तुम्ही काय करा ना, या चार्टचा ना स्क्रीनशॉट घ्या. म्हणजे नाहीतर हा तुम्हाला हा हा. स्क्रीनशॉट घेतला ना, म्हणजे तुम्हाला कळून जाईल. आता इथे 6 नंबर जो आहे ना, तो मर्क्युरीचा आहे, म्हणजे कन्या राशीचा आहे. ओके. ठीक आहे? आणि बुद्ध त्याचा मालक आहे. ज्युपिटर गुरु नाहीये. ठीक आहे. ओके बुध. जर ओके तुम्हाला लिहून घ्यायचं असेल ना, तर मी सांगते तुम्हाला लिहून घ्या. ठीक आहे. 1 नंबर मेष राशीचा ओके. आहे, मंगळ त्याचा मालक आहे. ठीक आहे. मी स्क्रीनशॉट काढलाय ना, मग नंतर मी बघू शकेल ना. चालेल, ठीक आहे. तर तशा प्रकारे तुम्हाला आता इथं बघायचंय, आणि एवढं बघितल्यानंतर मग आपल्याला कुंडली ओपन करायची आहे. ठीक आहे. हा, जसं आता माझी जो जी कुंडली ओपन आहे ना, तर इथं 7 नंबर लिहिलेला आहे. तर तुम्हाला इथे 7 नंबर दिसतच असेल. ठीक आहे. 7 नंबर इथं कोणता प्लॅनेट बसलाय तो इम्पॉर्टंट नाही. आता हम्म. तुम्हाला वाटलं तर इथं शनी बसलाय, एसे म्हणजे सॅटर्न असतो. ठीक आहे. मी नेक्स्ट टाइम ना मराठीची पण हम्म. कुंडली लावेल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. एसे म्हणजे बाकी तुम्हाला आता फक्त नंबरच बघायचे, प्लॅनेटशी काही घेणं देणं नाहीये. तर तुम्ही प्लॅनेट एकदम इग्नोर करा. तर तुम्हाला बघायचं तर नंबर काय लिहिलाय. मला इतका काही प्रॉब्लेम नाहीये. मला इतका काही इंग्लिशचा प्रॉब्लेम नाहीये. मी ग्रॅज्युएशन केलेलं आहे. पण ते आता भरपूर वर्ष झालं ना, तर ते कधी कधी भाषा समजली जात नाही तुमची ऍस्ट्रॉलॉजीची. ओके. असं होतं ते थोडं. ठीक आहे. ओके. एक सेकंड, एक सेकंड. ओके. ठीक आहे. तर इथे आता जसं या कुंडलीमध्ये माझ्याजवळ जी कुंडली आहे ना, ती 7 नंबर लिहिली आहे. 7 नंबर व्हीनसचा आहे. ठीक आहे, शुक्रचा नंबर आहे. तर आपल्याला बघायचंय की व्हीनस कोणत्या नक्षत्रामध्ये बसलाय. इथे चार्ट आहे. आता तुमच्या जो जी पण कुंडली असेल ना, तर तिथे लिहिलेले असेल नक्षत्र म्हणून एक ऑप्शन असेल. ठीक आहे. प्लॅनेट्स असं असते, प्लॅनेटच्या बाजूला राशी, लॉंगिट्यूड आणि त्याच्यानंतर नक्षत्र. तर तुम्हाला बघायचं तुमचा जो व्हीनस आहे, तर ही माझी जो कुंडली ओपन आहे ना, त्याच्यामध्ये इथे दिसून जाईल की व्हीनस जो आहे ना, तो हस्ता नक्षत्रामध्ये बसलाय. ठीक आहे. आता हस्ता नक्षत्राचा मालक आहे. ठीक आहे. तो मालक कोण आहे ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. तर तुम्हाला मी एक चार्ट सेंड करेल. ठीक आहे. नाहीतर तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता, हस्ता नक्षत्र प्लॅनेट. मग तुम्हाला दिसेल चंद्रमा त्याचा मालक आहे. ठीक आहे. तर आता या माझ्या जो जी कुंडली आहे, ठीक आहे, त्याचा जो मालक आहे तो चंद्रमा आहे. ठीक आहे. आता या व्यक्तीला चंद्रमाच्या जेव्हा रेमेडीज करतील ना, तर तेव्हा त्यांना चांगले रिझल्ट बघायला मिळतील. मग आता चंद्रमाच्या रेमेडीज काय ते आपण पुढे बघू. आता लेट सपोज इथं ना, इथं जर नंबर आहे ना 10 लिहिला असेल. ठीक आहे. तर 10 नंबर शनीचा आहे, कॅप्रिकॉनचा आहे. ठीक आहे. कॅप्रिकॉन म्हणजे मकर राशी आहे, आणि मकर राशीचा जो मालक आहे तो शनी आहे. तर मग मला इथं शनी बघायचंय. शनी कोणत्या स्वाती नक्षत्रामध्ये बसलाय. आता मला कोण सांगते की स्वाती नक्षत्राचा मालक कोण आहे? प्रतिमाजी तुम्ही सांगा. गुगलवरती सर्च करू शकता. ठीक आहे. तुम्हाला चार्ट नाही माहिती, म्हणजे तुम्हाला एखाद्या वेळेस आहे ना, चार्ट जर नसेल ना, तरी तुम्हाला कळालं पाहिजे. ठीक आहे. तुम्ही एकदा गुगलवरती टाईप करा स्वाती नक्षत्र प्लॅनेट. हा, काय आलं? राहू. राहू. करेक्ट. राहू. नाईस, व्हेरी नाईस. म्हणजे आता या व्यक्तीला ना राहूच्या रेमेडी करायच्या आहेत. ठीक आहे. आता राहूच्या ओके. रेमेडी काय आहेत? आता प्रत्येक प्लॅनेटच्या एक एक रेमेडी आहेत, ते आपण जाणून घेऊ. आता तुम्हाला कळालं कसं बघायचंय. बेसिकली तुमच्या कुंडलीमध्ये तिथं नंबर कोणता लिहिला आहे, आणि तो नंबरचा जो मालक असेल तो कोणत्या नक्षत्रामध्ये बसलाय. ठीक आहे. आणि त्या नक्षत्राचा मालक कोण आहे हे बघायचंय. तर इथं मी तुम्हाला इथं लिहून देते. ठीक आहे, ज्याने तुम्हाला थोडंसं अजून इझिली समजेल. ओके. तर तुम्हाला इथे सर्च करायचं. पहिले तर काय करायचंय, इंग्लिशमध्ये लिहिते. ठीक आहे. तुम्ही मराठीमध्ये पण सांगते आणि इंग्लिशमध्ये पण सांगते. ठीक आहे. फर्स्ट फाइंड सेकंड हाऊस लॉर्ड.
Sitting in which nakshatra? Then find nakshatra, lord, planet. पहिले तुम्हाला काय करायचंय, ठीक आहे, सेकंड हाऊसचा मराठीमध्ये लिहायचं आहे ना, ओके सॉरी हा. सेकंड हाऊसचा, सेकंड घराचा मालक कोण आहे, आणि त्यानंतर काय करायचंय, तो कोणत्या नक्षत्रामध्ये बसला आहे, आणि त्या नक्षत्राचा मालक कोण आहे. ओके, तर इंग्लिश आणि मराठी दोन्ही मध्ये लिहिलंय. तर बेसिकली सेकंड हाऊसचा जो मालक आहे तो कोणत्या नक्षत्रामध्ये बसलाय आणि त्या नक्षत्राचा मालक कोण आहे, आणि प्रत्येक नक्षत्राचा जो मालक असतो त्याच्यासाठी ना मी तुम्हाला एक चार्ट सेंड करते, ज्याने तुम्हाला कळेल की अच्छा स्वाती नक्षत्र आहे तर राहू आहे, ठीक आहे, जर बाकी अश्विनी नक्षत्र असेल तर केतू आहे, अशा प्रकारे तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, आता तुम्ही काय करा, एक एक करून आहे ना प्रत्येक प्लॅनेट जर त्याचा मालक असेल, जर सूर्य मालक असेल तर काय रेमेडी करायच्या, चंद्र असेल तर काय रेमेडी करायच्या, ते तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे, तुम्हाला मी एक एक करून सांगते. ओके, की डन, तर तुम्ही एक एक नोट डाऊन करा. ठीक आहे, तर आपण पहिले कोणत्या प्लॅनेट पासून सुरुवात करायची, चॅट मध्ये सांगू शकता. तुमचा फेवरेट प्लॅनेट कोणता आहे. कोणताच फेवरेट प्लॅनेट नाहीये, ओके व्हीनस, नाईस. ठीक आहे, तुमचा तर व्हीनस आहे, ओके, कारण की तुमचा स्वतःचा बसलाय ना म्हणून शुक्र. ठीक आहे, बाकी लोकांचा कोणता प्लॅनेट आहे, कोणताच फेवरेट नाहीये. असं कसं झालं की बाकी बाकी लोकांना एकही प्लॅनेट आवडत नाही. चला ठीक आहे, जास्त बाकी लोकांना जास्त प्लॅनेट, ओके, जुलै म्हटल्यानंतर ज्युपिटर, आय थिंक ज्युपिटर म्हणताय, गुरु, ओके. तर आपण आहे ना जसं बाकी लोकांना जसं ज्युपिटर आहे, व्हीनस आहे, तर आपण राहू पासून सुरुवात करू, कारण की तो माझा फेवरेट प्लॅनेट आहे. ठीक आहे, हाय डिमांडवर आपण राहू स्टार्ट करू. तर राहूची रेमेडी लिहा. ठीक आहे, तर आपण आहे ना स्टार्टिंगला पूजा पाठच्या रेमेडी सांगू, आणि त्याच्या म्हणजे दोन दोन रेमेडी सांगते, एक नाही तर दुसरी करता येईल. ठीक आहे, तर राहू लिहा. राहू मध्ये तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. एक काम करते, मी स्क्रीनवरती लिहिते म्हणजे तुम्हाला कळेल. राहू मध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. ठीक आहे, आता हे डेली करायचं आहे, असं नाही की आज केलं उद्या मिस झालं, परवा केलं, 4 दिवस केलं, एक दिवस नाही केलं, नाही, डेली करायचं आहे. ठीक आहे, आणि कधी स्टार्ट करायचं, शुक्ल पक्षच्या पहिल्या शुक्रवारपासून स्टार्ट करायचं. ठीक आहे, पण शुक्ल पक्षच्या पहिल्या, आता हे नाही लिहून दे, तुम्ही तुमचं लिहून घ्या. ठीक आहे, राहूची ही रेमेडी आहे. आणि जर आता हे नाही होत असेल तर तुम्ही काय करा, टायगर आहे ब्रेसलेट घाला. हे दोन्ही केले तरी चालेल, नाही तर कोणतंही एक, बट मी पूजा पाठच्या रेमेडी जास्त काम करतात. ठीक आहे, टायगर आय पण काम करते, बट जास्त बघा, काही जसं मी माझं पर्सनल बिलीव आहे, मी ज्या लोकांना आतापर्यंत पूजा पाठच्या रेमेडी दिल्या, दान करायला दिले, तर त्या चांगलं काम केलं. आता ही जर रेमेडी नसेल ना, तर मग आपण आता रेमेडीज खूप आहेत, राहूच्या रेमेडी दुसरी कोणतीही करू शकता, बट ज्या क्लासिक आणि इझी आहेत. ठीक आहे, आणि ज्या ऍक्च्युली काम करतात. दानही करू शकता, बट आज मी दान करायला नाही सांगणार. तुम्ही त्याच्या बेसिकली ना ऍक्टिव्हेट करायचंय तुम्हाला, तर दान करून म्हणजे काय, तुम्ही त्याचा खराब इफेक्टला दूर करताय. ठीक आहे, तर माझा दुसरा प्लॅनेट जो आहे ना, तो आहे ज्युपिटर. ज्युपिटर म्हणजे गुरु. तर गुरुसाठी तुम्हाला पुरुष सूक्तमचा पाठ करायचा आहे. हे जर नसेल तर फिरोजा घाला.
फिरोजा कोणीही घालू शकता. ठीक आहे, ज्यांना असं वाटत असेल की माझं लक मला फेवर करत नाही आहे, ठीक आहे, मी जे पण काम करतो ते खराब होते, तर त्या टाइमला तुम्ही फिरोजा घालू शकता. चांदीमध्ये, सोन्यामध्ये, कशातही घालू शकता. इंडेक्स फिंगर मध्ये, लेफ्ट हँड मध्ये. ठीक आहे, इंडेक्स फिंगर मध्ये. दुसरा प्लॅनेट आहे मर्क्युरी. मर्क्युरी म्हणजे बुध ग्रह. ठीक आहे, बुद्धसाठी ना तुम्ही विष्णू सहस्त्रनामचा पाठ करा. आणि हे सगळं तुम्हाला ना गुगल वरती मिळून जाईल, युट्यूबलाही मिळून जाईल. विष्णू सहस्त्रनामचा पाठ करा. आणि हे रेमेडी खूप काम करतात. तुम्ही एकदा करून जरी बघितला, नाही तर कोणाला सजेस्ट जरी केलं ना, तर लिटरली खूप काम करतात. आता केतूसाठी, जर ज्यांचा केतू आहे, ठीक आहे, आणि ओके, याच्यासाठी तुम्हाला मर्क्युरीसाठी या तर तुम्ही चारमुखी रुद्राक्ष घालू शकता. ठीक आहे, नाहीतर ब्रासलेट मध्ये ग्रीन अवेंचुरन. एक मिनिट हा, थोडस. ग्रीन अवेंचुरन. ठीक आहे, एक रुद्राक्ष पण याच्यामध्ये पण सांगून देते. याच्यामध्ये तुम्ही राहू आणि केतूसाठी ना गणेश रुद्राक्ष घाला. हा खूप छान रिझल्ट देतो, गणेश रुद्राक्ष. ज्युपिटर साठी तुम्ही पाचमुखी घाला किंवा दहामुखी, दोन्हीपैकी हे कोणतेही घालू शकता. पाचमुखी बजेटमध्ये आहे, दहामुखी थोडा कॉस्टली आहे. ठीक आहे, खूप खिचडी झाली काही तर, तरी तुम्हाला समजलं असेल. तरी मी एकदा सांगते, राहू मध्ये तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे, नाहीतर टायगर आय घाला, नाहीतर गणेश रुद्राक्ष घालू शकता. या तिन्ही रेमेडी करू शकता, नाही तर कोणती एक करायची असेल तर दुर्गा सप्तशतीचा पाठ करा. ठीक आहे, मर्क्युरीमध्ये, सॉरी, मर्क्युरी ज्युपिटरमध्ये तुम्हाला पुरुष सुक्तमचा पाठ करायचा आहे, फिरोजा घालायचा आहे, नाही तर पाचमुखी रुद्राक्षाला. फिरोजा ब्रासलेटही घालू शकता, नाही तर फिरोजा स्टोनही घालू शकता. दोन्ही कोणतेही, दोन्हीपैकी कोणती प्रिफर करू शकता. मर्क्युरीमध्ये म्हणजे बुध ग्रहासाठी तुम्ही विष्णू सहस्त्रनामचा पाठ करा. गुरुवारपासून स्टार्ट करायचा आहे तुम्हाला विष्णू सहस्त्रनामचा पाठ. शुक्ल पक्ष गुरुवारपासून, पहिल्या गुरुवारपासून स्टार्ट करा. नाही तर ग्रीन अवेंचुरियन ब्रासलेट घाल्यानंतर चारमुखी रुद्राक्ष घाला. ठीक आहे, आता केतूसाठी. केतूसाठी तुम्हाला गणेश अथर्वशीष, अथर्वशीष, अथर्वशीषचा पाठ करायचा आहे. हा तुम्हाला बुधवार नाही तर मंगळवार पासून चालू करू शकता. नाही तर कॅट्स आहे, ब्रासलेट घालायचा आहे. गणेश रुद्राक्ष. तुमची दशा चालू न चालू, बट या रेमेडी केल्यानंतर तुम्हाला पैसे येतील. ठीक आहे, आता सूर्य. सूर्य म्हणजे सन. यांच्यासाठी आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करा. आणि यांच्यासाठी जे एक मुखी रुद्राक्ष घालू शकता, नाही तर 12 मुखी. आणि ब्रासलेट मध्ये सनस्टोन. हे झालं तुमचं लिहून एकदा. एवढं झालं असेल तर मग मी पुढे जाते. चंद्रमा. चंद्रमा, मून. तर त्यांच्यासाठी तुम्ही रुद्राष्टकमचा पाठ करा. रुद्राष्टकम खूप चांगले रिझल्ट देते. नाही तर दोन मुखी रुद्राक्ष घाला. दोन मुखी रुद्राक्ष पण खूप चांगले रिझल्ट देतो. ठीक आहे, आणि मूनस्टोन ब्रासलेट आहे. हे कोणीही घालू शकतं. चंद्रमा कुठेही बसो, 8व्या घरात असो. काही लोक म्हणतात ना 8व्या घरात नाही, 6व्या घरात असेल तर खराब असतो. तुम्ही प्रत्येक, कोणी जर म्हणलं ना की चंद्रमा खराब आहे, त्याच्यासाठी पण ह्या रेमेडी देऊ शकता तुम्ही. कोण काय करू शकतं त्याच्यासाठी आपण डिस्कस करूच. सन, मून, व्हीनस, प्रतिमाजींचा फेवरेट प्लॅनेट. तुम्ही श्री सुक्तमचा पाठ करा. श्री सुक्तम चांगले रिझल्ट देतो. याच्या व्यतिरिक्त तुम्ही 6 मुखी रुद्राक्ष घाला. ब्रासलेट मध्ये ओपल, नाही तर ओपल स्टोनही घालू शकता जर तुमची कुंडली अलाव करते, नाही तर ओपलाइट ब्रासलेट आहे. ओपलाइट.
सगळे प्लॅनेट झाले का? शनी राहिला, मार्सही राहिला. ओके. सॅटर्न म्हणजे शनी. शनीसाठी तुम्हाला शनी स्तोत्रचा पाठ करायचा आहे. याच्यासाठी 7 मुखी रुद्राक्ष घाला, नाहीतर अमेथिस्ट ब्रेसलेट घालू शकता. ठीक आहे. मार्स साठी तुम्ही कार्तिकेय देवांची पूजा करू शकता, नाहीतर हनुमान चालिसाचा पाठ करू शकता. 3 मुखी रुद्राक्ष, रेड जास्पर ब्रेसलेट. सर्व प्लॅनेट कव्हर झाले. मार्स आणि हा, ओके. कोणता राहिला असेल तर ओके. जी प्रतिमा जी. Sorry, I forgot what I wanted to ask. I was busy writing. It's okay. ओके. हे लिहून घेतलं ना सगळ्यांनी? मिस तर नाही झालं ना? Hello, ma'am. हा, बोला ना. Hello. Cat eye, tiger eye, both are same or they are different? कॅट आय डिफरंट आहे. ठीक आहे. कॅट आय जसं कॅट आयचं ब्रेसलेट जे आहे ना ते असं दिसतं. ठीक आहे. आणि टायगर आय तर माझ्या जो इथे नाही आहे, नाही तर दाखवलं असतं. हे कॅट आय आहे, हे अमेथिस्ट आहे. ठीक आहे. जर तुम्ही सूर्यासाठी घालत असाल ना, तर सूर्यासाठी तुम्ही ना हे पण नॅचरल कॅरलियन पण घालू शकता. ठीक आहे. नाही तर सनस्टोन पण घालू शकता. सिमिलर कलर दिसतो. ठीक आहे. आणि हे ओपलाइट आहे विनससाठी. ठीक आहे. ओपलाइट आहे. बाकी आणि हे जे आहेत ना, आता हे क्रिस्टल्स आहेत बेसिकली. हे फिरोजा आहे, दिसत असेल तुम्हाला याच्यावरती. ठीक आहे. तर हे तुम्ही घालू शकता. याच्यापैकी कोणतंही, नाही तर हे पूजा पाठ केलं तरी चालेल. ठीक आहे. ज्यांना जे कम्फर्टेबल असेल, पण पूजा पाठ तर करायचीच आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून हे बघा, एका प्लॅनेटचं जर तुमच्यासाठी चांगलं असेल तर त्याच्या जितक्या मॅक्सिमम रेमेडी करताल ना तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. ठीक आहे. तेवढे अजून मॅक्सिमम रिझल्ट मिळतात. आणि हे स्टोन नाहीये. ठीक आहे. क्रिस्टल्स आहेत, तर क्रिस्टल कोणीही घालू शकता. त्याचे काहीच साईड इफेक्ट नाही आहेत. क्रिस्टल कोणी तुमचा प्लॅनेट कुठेही जरी बसेल, कुंडलीच्या बाहेर जरी असेल ना तरी घालू शकतात. तसंच कुंडलीच्या बाहेर तर नाही जाणार आहे, कुंडलीमध्येच राहणार आहे. बट तरी जरी असेल ना तर तुम्ही घालू शकता. तुम्हाला जास्त विचार करायची गरज नाहीये. ठीक आहे. हा, आता याच्या रिलेटेड काही क्वेश्चन्स आहेत का? आता जो कॉन्सेप्ट शिकवला त्याच्याबद्दल. ओके. उर्मिलाचे तुम्हाला क्वेश्चन आहे. ठीक आहे. बाकी प्रतिमाजी दुसरे क्वेश्चन्स मी नंतर घेते. ठीक आहे. पहिले आपण या कॉन्सेप्ट बद्दलच क्लिअर करू. जी उर्मिलाजी. त्या हाऊसचं सेकंड हाऊस आहे, तर सेकंड हाऊस मध्ये जो प्लॅनेट असेल त्याची रेमेडी करायची का तो नंबर नुसार, राशीच्या नंबर नुसार मग प्लॅनेट ज्युपिटर असेल तर तिथे चंद्र आहे. आता समजा माझ्या ह्याच्यात चंद्र आहे सेकंड हाऊस मध्ये, आणि तो मेन हाऊस याचा आहे, ज्युपिटरचा आहे. तुम्ही लाल किताब हिशोबाप्रमाणे बघताय, बट तुम्ही आता ते लाल किताब ह्याच्या नाही, नॉर्मल आता ऍस्ट्रॉलॉजी प्रमाणे. म्हणजे लाल किताबचं वेगळं आणि याचं वेगळं आहे. हा, करेक्ट. तर ते लाल किताबचं पक्क घर आहे. ठीक आहे. तुम्ही जे म्हणता ते ठीक आहे, बट ऍस्ट्रॉलॉजी वेगळा आहे, तो एक सब्जेक्ट आहे. ठीक आहे. जसं सायन्स आहे, सायन्स मध्ये रूल्स असतात डिफरंट डिफरंट. जसं मॅथमॅटिक्स आहे, मॅथमॅटिक्सचे डिफरंट डिफरंट रूल असतात. तसं असं समजा तुम्ही. तर ऍस्ट्रॉलॉजी अच्छा, मध्ये म्हणजे हे तुम्ही दुसरं शिकवता, ते राशी ऍस्ट्रॉलॉजी शिकवता ते, आणि हा ते लाल किताब आहे. हा, ते लाल किताब आहे. तुम्ही जे म्हणताय ना ते लाल किताब आहे. बट आजचा जो कॉन्सेप्ट आहे ना अच्छा. तो नॉर्मल कोणी अप्लाय करू शकतं. ठीक आहे. बट लाल किताब मध्ये आपण नंबर्स ना कन्सिडर नाही करत. बट आपण ऍस्ट्रॉलॉजी मध्ये नंबर्स ना खूप इम्पॉर्टन्स आहे. ठीक आहे. तर तुम्ही जो प्लॅनेट ओके. बसला त्याला इग्नोर करा. ठीक आहे. तो फक्त तिथे बसला आहे, तो रिझल्ट तो देणारच आहे. पण जो मालक आहे ना तिथला, म्हणजे जो नंबर आहे तो मालक आहे. ठीक आहे. जर तिथे 4 नंबर लिहिला असेल तर चंद्रमा मालक आहे. तर चंद्रमा तुम्हाला कोणत्या नक्षत्रामध्ये बसलाय ते बघायचंय, आणि त्या नक्षत्राचा मालक बघायचा. थोडंसं टेक्निकल आहे. तुम्ही एकदा परत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होऊन जाईल. आय थिंक तुम्ही फोनवर बघताय ना, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त स्क्रीन मोठी दिसत नाहीये तिथे. ठीक आहे. तर तुम्ही एकदा परत व्हिडिओ बघितला ना मग तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. आता जसं तुम्ही म्हटला की तिथे कोणता नंबर लिहिलाय तुमच्या सेकंड हाऊस मध्ये? माझ्या ना, एक मिनिट, माझ्या मुलीची घेतीये मी. हा, ठीक आहे. तिच्याच्या कोणाची शनी आणि शुक्र. अं? कोणाची असू द्या कुंडली, तिथे नंबर काय लिहिलाय? शनी आणि शुक्र आहे. नंबर काय लिहिलाय? प्लॅनेट एक नाही, एक 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 नंबर आहे.
तर एक नंबरचा आता एक नंबर तुमचं आता तुम्ही तिथं बघा की एक नंबर म्हणजे मंगळचा आहे. ठीक आहे, मेष राशी आहे आणि मंगळ त्याचा मालक आहे. तर मंगळ कोणत्या नक्षत्रामध्ये बसलाय, ठीक आहे, ते बघणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, जेव्हा अच्छा, तुम्ही ते हा तर ते तुम्हाला मंगळ कोणत्या नक्षत्रात बसलाय? हा मंगळ कोणत्या नक्षत्रामध्ये बसलाय म्हणजे सेकंड हाऊसचा जो मालक आहे, जो नंबर आहे, त्या नंबरचा मालक कोणत्या नक्षत्रामध्ये बसलाय आणि त्या नक्षत्राचा जो मालक आहे तो तुमच्या मुलीच्या कुंडलीमध्ये बाउंड आहे तिला पैसे देण्यासाठी. ठीक आहे, थोडंसं टेक्निकल आहे, तुम्ही 2-3दा रिपीटली आणि त्याच्यासाठी तुम्हाला थोडीशी एस्ट्रॉलॉजी समजावं लागेल. ठीक आहे, बेसिक एस्ट्रॉलॉजी जसं मी स्टार्टिंगला सांगितले तेवढी समजली तरी ठीक आहे. ठीक आहे, तर हा झाला कॉन्सेप्ट. तर याच्या रिलेटेड आता काही क्वेश्चन्स नसेल तर आपण आपले तुमचे पर्सनल क्वेश्चन्स घेऊ. ओके डन. आणि त्या नक्षत्राची रेमेडी करायची कोणत्या नक्षत्रात बसलाय मंगळ, आता कोणत्या नक्षत्रात बसलाय? हा त्याचा मालक कोण आहे, प्रत्येक नक्षत्राचा एक मालक असतो, त्याचा एक चार्ट मी सेंड करते, नाही तर तुमच्याकडे ऑलरेडी तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. फॉर अच्छा, एक्झाम्पल त्याचा मालक. हा, ओके. सूर्य मालक असेल तर आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करायचा. विनस जसं प्रतिमाजीच्या कुंडलीमध्ये विनस आहे फॉर एक्झाम्पल, तर त्यांच्या कुंडलीमध्ये जर विनस असेल तर त्यांना कोणता रेमेडी करायची आहे, त्यांचा अगेन त्यांना बघायचं की नक्षत्र कुठं बसले, म्हणजे नक्षत्र लॉर्ड कोणता आहे. ठीक आहे, मग त्यांची रेमेडी करायची.